बातमी। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याचा खात्मा करण्यात वनविभागाला यश आलंय। पिंपरखेड परिसरात अनेक लोकांवर बिबट्यानं हल्ला केला होता। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्याला शूट करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान पिंपरखेडमध्ये एक बिबट्या जेरबंद झाला असताना त्याच ठिकाणी रात्री उशिरा दुसऱ्या बिबट्याचा शोध घेऊन शार्प शूटरनं बिबट्याचा खात्मा केला। असं असलं तरी हाच तो नरभक्षी बिबट्या आहे का, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, पिंपरखेडमध्ये एका बिबट्याचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे, काय अपडेट? खरं तर रात्री उशिरा शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलंय। रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाला हा बिबट्या ड्रोन मध्ये दिसला होता। ड्रोन मध्ये बिबट्या दिसल्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला होता। मात्र या बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी 2 शार्प शूटरच्या मदतीने या बिबट्यावरती 3 राऊंड फायर करण्यात आले आणि या 3 राऊंड मध्ये हा बिबट्या ठार झालाय। खरं तर ठार केलेला बिबट्या हा 6 वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या आहे आणि ठार केलेल्या बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरती केलेला हल्ल्याचा प्रयत्न व मृत रोहन बोंबे याच्या जी घटना घडली होती त्या ठिकाणी आढळून आलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आणि ह्या मृत बिबट्याच्या पायाचे ठसे यात साम्य असल्यामुळे वन विभाग मात्र हा बिबट्या नरभक्षक असल्याचंच सांगत आहे। असं असलं तरी पिंपरखेड परिसरामध्ये सुमारे 200 बिबट्या असल्याची तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यात हा ठार केलेला बिबट्या नक्की नरभक्षक आहे का, हे त्या बिबट्याचा स्वॅब ज्यावेळेस तपासला जाईल आणि त्या स्वॅब मध्ये जर मानवी अंश सापडला तरच हा बिबट्या नरभक्षक होता हे सिद्ध होणार आहे। त्यामुळे वन विभाग जरी आता म्हणत असेल की ठार केलेला बिबट्या हा नरभक्षक बिबट्या आहे, मात्र हे सिद्ध होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। स्टुडिओ ठीक, सचिन धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।